आपल्या सोबत सध्या भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत। केशवजींकडनं या संदर्भातली माहिती, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी। केशवजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आणि नमस्कार। आता पुण्यामध्ये बॅनरबाजी देखील सुरू झालेली आहे। थेट कार्यकर्ते आपल्या आवडत्या उमेदवाराला किंवा नेत्याला शुभेच्छा देत आहेत थेट। आणि महापौर साहेब असा उल्लेख गणेश बिडकरांचा केलेला आहे। त्यांचा रोल पुण्याच्या पालिका निवडणुकीसाठी सुद्धा खूप मोठा होता, महत्त्वाचा होता। पण हा थोडासा अतिउत्साह आहे असं म्हणायचं का? कारण अजून मतमोजणी सुद्धा सुरू झालेली नाही। केशवजी, आहे की मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्याचा उत्साह सगळा आहेच, तो काही मुद्दा नाही। हां पण हा उत्सव त्याच्यामुळे आहे की सगळ्यांना हे माहिती आहे, जनतेसहित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, की हां भारतीय जनता पार्टी ही आज घवघवीत यश मिळवून मग कुठलीही महापालिका असो त्या ठिकाणी सत्तेवर येते। सर्व महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन हे खूप मोठं असणार आहे, भव्य असणार आहे। आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपला विजय होतो हे पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतोच। खरंय। आता त्या त्या कार्यकर्ते उत्साहातनं समजा असं कोणी एखाद दुसऱ्याने बॅनर केला असेल तर त्याला काही म्हणजे ते उत्साह म्हणून बघितलं पाहिजे। मुळात असं भारतीय जनता पार्टीकडे कोणताही भारतीय जनता पार्टीचा निर्णय अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचं संसदीय मंडळ अशा पद्धतीने घेत असतं। त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह एवढंच त्याचं त्याचं म्हणण्यापुरतं ते आपण ठेवलं पाहिजे। बाकी आजचं निकालाचं वैशिष्ट्य आपल्याला अनेक गोष्टी सांगावं लागेल। 10 वाजता खरं तर काउंटिंग सुरू होईल, त्याच्यानंतर एक एक निकाल येत जातील। पण एका अर्थाने प्रचंड ऐतिहासिक अशा स्वरूपाचं हे असेल। 2-3 गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत। आजचा निकाल हा म्हणजे काही मुख्यमंत्र्याला जमलेलं नाही हां असं हे सगळं गोष्ट असेल। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका इथे सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळतंय। आणि विकास म्हणजे देवेंद्र भाऊ ही एक नवीन टर्मिनॉलॉजी, नवी परिभाषा या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये रूढ होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ठीक आहे। आपण निकाल नेमके काय लागतात 29 महापालिकांचे हे बघूच या केशवजी। आणि तुम्ही आमच्या सोबत राहाच आणि त्या अनुषंगाने तुमची प्रतिक्रिया मी जाणून घेईनच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।